नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप महादेव जगताप, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, समन्वयक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, जिल्हा अहमदनगर. मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या FY BAच्या सेमिस्टर फर्स्टसाठी भारतीय राज्यघटनेची ओळख हा पेपर आहे. त्याचबरोबर सर्व विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाच्या अंतर्गत राज्यघटनेच्या संदर्भातील पेपर शिकवला जात आहे. तसेच UPSC, MPSC, रेल्वे, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, पोलीस भरती, तलाठी अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा हा पेपर आहे. त्यामुळे FY BAच्या विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त असा हा पेपर आहे. त्यामुळे या लेक्चरमध्ये आपण FY BAच्या विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल अशा पद्धतीचा अभ्यास यामध्ये आपण करणार आहोत. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचा अभ्यास करणार आहोत. सरनाम्याचा अभ्यास करत असताना सरनाम्याच्या संदर्भातील पुढील मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये 1. प्रस्तावना, 2. सरनाम्याचा स्वीकार कोणत्या देशाकडून केला, 3. सरनाम्याचे स्वरूप, 4. सरनामा, सरनाम्यावरून स्पष्ट होणाऱ्या बाबी, 6. विविध विचारवंतांनी सरनाम्याच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेली मते, 7. सरनाम्याच्या संदर्भातील न्यायालयीन निर्णय, 8. सरनाम्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण नोंदी, 9. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सरनाम्यावरती आलेले प्रश्न व त्यांची चर्चा, आणि शेवटी संभाव्य सराव प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा प्रस्तावना. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला राज्यघटनेची उद्देशपत्रिका, प्रास्ताविका असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये सरनाम्याला प्रिॲम्बल असे म्हटले जाते. प्रत्येक राज्यघटनेची निश्चित उद्दिष्टे आणि ध्येये असतात. ती उद्दिष्टे व ध्येये राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनाम्यामध्ये दिलेली असतात. राज्यघटनेचा आशय थोडक्यात स्पष्ट करण्यासाठी उद्देशपत्रिका उपयुक्त ठरते. राज्यघटनेच्या सरनाम्यात घटनेचे उगमस्थान, घटनेची उद्दिष्टे, राज्यव्यवस्थेचे स्वरूप, देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनाची रूपरेषा इत्यादींचा उल्लेख केलेला असतो. दुसरा मुद्दा, सरनाम्याचा स्वीकार कोणत्या देशाकडून केला. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना घटनाकारांनी विविध देशांच्या राज्यघटनांचा व शासन पद्धतींचा अभ्यास केला. विविध राज्यघटनांमधील चांगली तत्वे व भारतास उपयुक्त पडणारी तत्वे याचा स्वीकार घटनाकारांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानुसार अमेरिकन राज्यघटनेवरून सरनाम्याचा स्वीकार करण्यात आलेला आहे. हा सरनामा पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. पंडित नेहरूंनी हा ठराव 13 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीत मांडला. घटना समितीने तो ठराव 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकारला. तिसरा मुद्दा, सरनाम्याचे स्वरूप. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला विविध नावाने संबोधले जाते. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, भारतीय राज्यघटनेचं सार, भारतीय राज्यघटनेचा प्राण, भारतीय राज्यघटनेचा आत्मा,
भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली, राज्यघटनेची नांदी असेही त्याला म्हटले जाते. चौथा मुद्दा, सरनामा. भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेला सरनामा पुढील प्रमाणे आहे. आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. अशा पद्धतीचा सरनामा असलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आजपर्यंत एकदाच घटना दुरुस्ती झालेली आहे, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती. ही घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. 42व्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला घटना दुरुस्तीचे कलम 368 माहीत असणं अपेक्षित आहे. घटना दुरुस्तीचे हे कलम आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेले आहे. या कलमात घटना दुरुस्तीच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यातील पहिली पद्धत संसदेच्या विशेष बहुमतानं, दुसरी पद्धत संसदेच्या विशेष बहुमतानं आणि तिसरी पद्धत संसदेच्या विशेष बहुमतानं आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेनं घटना दुरुस्ती करता येते. तर घटना दुरुस्तीच्या 3 पद्धती भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. 5वा मुद्दा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यावरून स्पष्ट होणाऱ्या गोष्टी किंवा बाबी. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यावरून पुढील 4 गोष्टी स्पष्ट होतात. त्यातील पहिली गोष्ट भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान, दुसरी भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप, तिसरी भारतीय राज्यव्यवस्थेची किंवा राज्यघटनेची उद्दिष्टे आणि चौथं भारतीय राज्यघटनेचा स्वीकार. त्यातील पहिली गोष्ट राज्यघटनेचं उगमस्थान. भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान किंवा स्रोत भारतीय जनता आहे. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच आम्ही भारतीय जनता अशी शब्द योजना केलेली आहे. आम्ही भारतीय जनतेनं ही राज्यघटना निर्माण केलेली असून तिचा आम्ही स्वीकार करीत आहोत असे सूचित करण्याच्या उद्देशाने ही शब्द योजना केली आहे. वास्तविक भारतीय राज्यघटना घटना समितीने निर्माण केलेली आहे, ती जनतेनं निर्माण केलेली नाही. त्याचबरोबर घटना समितीमध्ये असणारे जे सदस्य होते ते सुद्धा जनतेनं प्रत्यक्ष निवडून दिलेले नव्हते, हे आपणास माहीत आहे. दुसरी गोष्ट भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असे राज्यव्यवस्थेचे स्वरूप आहे. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या सरनाम्यात 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेले आहेत, हे आपण अगोदरच पाहिलेले आहे. यानंतर आपण भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप थोडक्यात अभ्यासू. पहिला मुद्दा सार्वभौम. आम्ही भारतीय जनता हा शब्दप्रयोग भारतीय जनतेचे सार्वभौमत्व स्पष्ट करतो. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे याचा अर्थ म्हणजे
भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र असून त्यावर कोणत्याही परकीय देशाचे किंवा सत्तेचे अधिपत्य किंवा नियंत्रण नाही. बाह्यदृष्ट्या भारतावर कोणत्याही परकीय राष्ट्राचे नियंत्रण नाही. आपल्या देशाचे परराष्ट्राशी संबंध कसे असावेत, आपल्या देशाची विकासात्मक भूमिका काय असावी, आपल्या देशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय धोरणे कशी असावीत हे ठरविण्याचा सर्वोच्च अधिकार आपल्या देशाला असून त्याविषयी इतर कोणत्याही परकीय देशाचा भारतावरती दबाव असणार नाही. म्हणजेच भारत सार्वभौम आहे, भारत स्वतंत्र आहे. दुसरा मुद्दा समाजवादी. 1976 साली झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी हा शब्द घटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट केला आहे. आर्थिक समतेतूनच सामाजिक व आर्थिक न्याय निर्माण व्हावा हा उद्देश त्या पाठीमागे आहे. समाजवादी हा शब्द फक्त घटनेच्या सरनाम्यात आहे, घटनेमध्ये तो इतरत्र कोठेही नाही. असे असले तरी घटनेत समाजवादाचा सार काही प्रमाणामध्ये मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपामध्ये आधीपासूनच असलेला आपल्याला दिसून येतो. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 1955 मधील आवडी अधिवेशनामध्ये समाजवादी समाजरचनेचे तत्व स्वीकारलेले होते. हे अधिवेशन काँग्रेसचे 60वे अधिवेशन होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष UN ढेबर हे होते. 1991 नंतर स्वीकारलेल्या नवीन आर्थिक धोरणामुळे भारतीय राजकीय व्यवस्थेच्या समाजवादी तत्वाला तडा गेला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. असे असले तरी गरिबी, दारिद्र्य, बेकारी हे प्रश्न सोडवण्यासाठी समाजवादी तत्वांची गरज आजही असलेली आपल्याला दिसून येते. तिसरा मुद्दा धर्मनिरपेक्ष. 1976 साली झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश घटनेच्या सरनाम्यामध्ये केलेला आहे. असे असले तरी घटनेच्या सुरुवातीपासूनच धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय घटनेच्या 3ऱ्या भागात कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. धर्मनिरपेक्षता म्हणजे भारतामध्ये कोणत्याही धर्माला राजाश्रय असणार नाही. सर्व धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक देण्यात येईल. धार्मिक भेदाचा विचार न करता विकासाची समान संधी दिली जाईल. धर्म व राजकारण यांची सांगड न घालता धर्म ही बाब केवळ खाजगी जीवनापुरती मर्यादित असेल. धर्म ही बाब व्यक्तिगत मानून सर्व धर्मियांकडे समानतेच्या भूमिकेतून पाहण्याचा दृष्टिकोन घटनेने स्वीकारलेला आहे. थोडक्यात देशातील सर्व धर्माच्या लोकांमध्ये ऐक्याची, सहकार्याची आणि बंधुत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. चौथा मुद्दा लोकशाही. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात लोकशाहीचा स्पष्ट उल्लेख आहे. लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती होय. अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची आदर्श व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे लोकांच्यासाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. लोकशाहीचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही आणि 2 अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये राज्यकारभारात जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असतो. प्राचीन ग्रीक नगरराज्यातील अथेन्स व स्पार्टा या राज्यातील शासन व्यवस्था आणि आजही स्वित्झर्लंडने स्वीकारलेली शासन व्यवस्था ही प्रत्यक्ष लोकशाहीची उदाहरणे आहेत. तर अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यकारभारात सहभागी होत असते. त्यामुळे तिला
प्रातिनिधिक लोकशाही असेही म्हटले जाते. अप्रत्यक्ष लोकशाहीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अध्यक्षीय लोकशाही आणि दुसरं म्हणजे संसदीय लोकशाही. अध्यक्षीय लोकशाहीचे उदाहरण म्हणून अमेरिका हे सांगता येईल. तर संसदीय लोकशाहीचे उदाहरण म्हणून भारत व इंग्लंडचा उल्लेख आपल्याला करता येईल. संसदीय लोकशाहीची जननी म्हणून इंग्लंडला ओळखले जाते. पाचवा मुद्दा, गणराज्य. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात गणराज्याचा उल्लेख आहे. गणराज्य म्हणजे अशी पद्धती की ज्यामध्ये राज्यप्रमुख हा वंश परंपरेने सत्तेवर न येता तो निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर येत असतो. इंग्लंड हे लोकशाही राज्य असले तरी ते गणराज्य नाही, कारण इंग्लंडचा राजा हा वंश परंपरेनं सत्तेवर येत असतो. भारतात मात्र तसे होत नाही. भारताचे शासन हे लोकशाही आणि गणराज्य दोन्ही आहेत. भारतात राज्यप्रमुख हे वंश परंपरेने नव्हे तर निवडणुकीच्या मार्गाने पदावरती येत असतात. घटनेच्या सरनाम्यावरून स्पष्ट होणारी तिसरी गोष्ट म्हणजे राज्य व्यवस्थेची उद्दिष्टे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता निर्माण करणे हे भारतीय राज्य व्यवस्थेचे उद्दिष्ट आहे. भारताच्या सर्व नागरिकांना क्रमाने सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता व अखंडता राखणारी बंधुता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेला जो क्रम आहे तो त्या ठिकाणी लक्षात ठेवावा, कारण आयोगाने यावर प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर आपण राज्यघटनेच्या सरनाम्या संदर्भात विविध विचारवंतांनी मांडलेली जी मते आहेत ती मते पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथम मसुदा समितीचे सदस्य के.एम. मुन्सी यांच्या मते सरनामा हा आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप आहे. राज्यघटनेचे तत्वज्ञान व्यक्त करणारी एक राजकीय कुंडली आहे. दुसरं मत, घटना समितीचे सदस्य पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या मते सरनामा आपल्या घटनेतील सर्वात मूल्यवान भाग आहे. तो घटनेचा आत्मा आहे. तो घटनेची गुरुकिल्ली आहे. तो घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी आहे, अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं आहे. तिसरं मत, प्राध्यापक अर्नेस्ट बार्कर यांनी आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत भारतीय राज्यघटनेचा सरनामा छापला आहे. ते म्हणतात, माझ्या ग्रंथाचे सार म्हणजेच भारतीय राज्यघटनेचा सरनामा होय. चौथं मत आहे एम व्ही पायली यांचं. एम व्ही पायली यांच्या मते भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा इतर देशांच्या राज्यघटनेच्या सरनाम्याहून अधिक उत्कृष्ट आणि अद्वितीय आहे. पुढचं मत आहे प्रसिद्ध कायदेतज्ञ नानी पालखीवाला यांचं. ते म्हणतात, घटनेचे ओळखपत्र म्हणजे सरनामा होय. या संदर्भात कोणत्या विचारवंताने सरनाम्याविषयी काय मत मांडले असे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळं या बाबी या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यानंतर सरनाम्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय आणि त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण खटले याचा विचार आपण करू. यामध्ये आपण सरनामा घटनेचा भाग आहे की नाही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय पाहणार आहोत. पहिला निर्णय म्हणजे बेरुबारी युनियन केसमध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र
सरनाम्याचे महत्त्व अधोरेखित करून राज्यघटनेतील कोणत्याही कलमाचा अर्थ लावण्यासाठी किंवा एकापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास सरनाम्याचा आधार घेता येईल असे म्हटलेले आहे. दुसरा निर्णय म्हणजे केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं सरनामा हा घटनेचा भाग नाही असं पूर्वीचं मत फेटाळून लावलं आणि सरनामा हा घटनेचा भाग आहे असं स्पष्ट केलं. त्याचबरोबर सरनामा हा घटनेचा भाग असल्याने कलम 368 अंतर्गत त्यामध्ये दुरुस्ती करता येते, मात्र त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे. तिसरा निर्णय म्हणजे LIC ऑफ इंडिया केसमध्ये सरनामा घटनेचा अविभाज्य भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे. थोडक्यात वरील निर्णय सरनामा घटनेचा भाग आहे की नाही या संदर्भातले. त्यानुसार सरनामा घटनेचा भाग नाही असे बेरोबारी युनियन केसमध्ये म्हटलेलं आहे. तर सरनामा घटनेचा भाग आहे असं केशवानंद भारती खटला व LIC ऑफ इंडिया केस यामध्ये स्पष्ट केलेले आहे. यानंतर सरनाम्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या नोंदी आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये एक, घटनेच्या सरनाम्यात आत्तापर्यंत एकदाच घटना दुरुस्ती झालेली आहे, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 साली. त्यानुसार घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे 3 शब्द समाविष्ट केलेले आहेत. दुसरा मुद्दा, सरनामा न्यायप्रविष्ट नाही. सरनाम्यास न्यायालयीन संरक्षण नाही, म्हणजेच सरनाम्याचे पालन झाले नाही म्हणून तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही. 3, सरनामा कायदेमंडळासाठी अधिकाराचा स्रोतही नाही. 4, गोपालन विरुद्ध मद्रास राज्य या खटल्यात न्यायमूर्ती महाजन यांनी भारतीय घटनेच्या सरनाम्याचा आधार घेतलेला होता. 5, सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते. 6, सरनाम्याला नक्षीकाम B.O. राम मनोहर सिन्हा यांनी केले. सरनाम्याची जी काही फ्रेम आहे त्या फ्रेमवरती जे नक्षीकाम आहे ते B.O. राम मनोहर सिन्हा यांनी केलेले आहे. वरील प्रमाणे आपण सरनाम्याचा अभ्यास केल्यानंतर आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की सरनाम्यावर पुढील प्रमाणे प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न म्हणजे उद्देश पत्रिकेचा प्रस्ताव कुणी मांडला, कधी मांडला, कधी मंजूर झाला, सरनामा कोणत्या देशाकडून स्वीकारला, सरनाम्यातील मुख्य शब्द कोणते आहेत, त्यांचा क्रम काय आहे, सरनाम्या संदर्भातील घटना दुरुस्ती कधी झाली, ती कितवी होती, तिच्यामध्ये कोणते बदल केले गेले, सरनामा घटनेचा भाग आहे की नाही, घटना दुरुस्ती करता येते की नाही, या संदर्भातील प्रश्न असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे सरनाम्याचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रश्नांची ही जी पद्धती आहे ती या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. कारण स्पर्धा परीक्षेचा विचार करताना प्रश्नांचा विचार केल्याशिवाय अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून आपल्याला प्रश्नांचाच विचार या ठिकाणी करायचा आहे. तर यानंतर आपण आतापर्यंत MPSCच्या परीक्षेमध्ये या घटकावर आलेले काही प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचा आढावा आपण घेऊया. त्यातील पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? हा प्रश्न STI पूर्व परीक्षा 2011 मध्ये विचारलेला होता. आता पर्याय पहा. अ, स्वातंत्र्य, ब, समता, क, न्याय, ड, बंधुभाव. तर याचे उत्तर आहे क. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत म्हणजे सरनाम्यात न्यायाला अग्रक्रम दिलेला आहे.
तर याचे उत्तर देताना आपल्याला सरनाम्यातील संकल्पनांचा क्रम माहीत असणं आवश्यक आहे. तो क्रम पुढील प्रमाणे: 1 न्याय, 2 स्वातंत्र्य, 3 समता आणि 4 बंधुता. तर यामध्ये क्रम अभ्यासत असताना त्याचे जे उपप्रकार आहेत किंवा त्याचा जो उपशब्द जे आहे त्याचाही विचार आपल्याला करावा लागतो. मग त्यामध्ये न्याय, तर न्याय कोणता? सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. म्हणजे न्यायामध्ये असणारे जे शब्द आहेत त्याचा क्रम असा आहे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. स्वातंत्र्याचा विचार केला तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. समता, दर्जाची व संधीची समानता. तर अशा पद्धतीनं त्याच्यावरती प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. 2013च्या परीक्षेमध्ये, असिस्टंट मुख्य परीक्षेला हा प्रश्न आलेला होता. स्वातंत्र्याचा क्रम कोणता आहे हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न: घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचललेली आहे? हा प्रश्न असिस्टंट मुख्य परीक्षा 2013 मध्ये आलेला आहे. पर्याय पहा: अ आयर्लंड, ब UK, क USA, ड ऑस्ट्रेलिया. तर याचे उत्तर आहे क. म्हणजे उद्देशपत्रिकेची कल्पना आपण USA कडून म्हणजे अमेरिकेकडून स्वीकारलेली आहे. हा प्रश्न भारतीय घटनेतील विविध तरतुदी कोणत्या देशाकडून स्वीकारलेल्या आहेत यावर आधारित आहे. त्यासाठी आपल्याला कोणत्या देशाकडून काय स्वीकारलेले आहे हे माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेची अनुकरणप्रियता किंवा अनुकरणीयता किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये जे विविध तत्व आपण स्वीकारली त्याचे स्रोत काय आहेत हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. तर फक्त या ठिकाणी आपण फक्त पर्यायांचा विचार करून त्या देशांकडून आपण काय स्वीकारलेलं आहे याचा विचार आपण करूया. पहिला पर्याय होता आयर्लंड. तर आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्व, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धती, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन या बाबी आपण स्वीकारलेल्या होत्या. तर आपल्याला माहिती आहे की राज्यसभेतील 12 सदस्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून होत असते. पुढचा पर्याय होता UK. UK म्हणजे युनायटेड किंगडम. त्यालाच आपण इंग्लंड किंवा ब्रिटन म्हणतो. तर ब्रिटनकडून आपण संसदीय व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, कायद्याचं राज्य, एकेरी नागरिकत्व आणि संसदीय विशेष अधिकार या बाबी स्वीकारलेल्या आहेत. पुढचा पर्याय होता USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिका. तर अमेरिकेकडून आपण उद्देशपत्रिकेबरोबरच मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायालयीन स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धती या बाबी स्वीकारलेल्या आहेत. पुढचा पर्याय होता ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलियाकडून आपण घटनेमध्ये समवर्ती सूची आणि संसदेची संयुक्त बैठक बोलवण्याची पद्धती स्वीकारलेली आहे. तर संसदेची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद हे लोकसभेच्या सभापतींकडे असते. आजपर्यंत संसदेचं संयुक्त अधिवेशन 3 वेळा बोलावण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न: भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976च्या टिंबटिंब घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला. हा प्रश्न असिस्टंट मुख्य परीक्षेला 2011 साली विचारलेला होता. पर्याय पहा: अ 44वी, ब 41वी, क 42वी, ड 46वी. तर याचे उत्तर आहे क म्हणजे 42वी. तर या प्रश्नाच्या अनुषंगानं लक्षात घ्यायची बाब म्हणजे घटनेच्या सरनाम्यात एकदाच घटना दुरुस्ती झालेली आहे, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 साली.
या घटनादुरुस्तीनुसार घटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द समाविष्ट केलेले होते आणि त्यामुळं घटनेच्या सरनाम्यातील शब्दांचा क्रम सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असा झाला आहे. हा क्रमही आयोगाने विचारलेला आहे, त्यामुळे हा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका हा घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 विचारलेला होता. पर्याय पहा. अ. बेरुबारी खटला, ब. गोलकनाथ खटला, क. केशवानंद भारती खटला, ड. बोमई खटला. तर याचे उत्तर आहे बेरुबारी खटला. तर हा खटला 1960 झाला. याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं प्रास्ताविका म्हणजे सरनामा घटनेचा भाग नाही असे स्पष्ट केलेले होते. त्याचबरोबर घटनेतील कोणत्याही कलमाचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा आधार घेता येईल असं म्हटलेलं होतं. पुढचा पर्याय होता गोलकनाथ खटला. तर हा खटला 1967 झाला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की मूलभूत हक्कात कोणताही बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही. पुढचा पर्याय केशवानंद भारती खटला. तर हा खटला 1973 झाला. यामध्ये प्रास्ताविका म्हणजेच सरनामा घटनेचा भाग आहे असं स्पष्ट केलं. त्याचबरोबर सरनामा घटनेचा भाग असल्याने त्यामध्ये घटना दुरुस्ती करून बदल करता येतो असंही म्हटलं. त्याचबरोबर घटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असंही म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा पर्याय होता बोमई खटला. तर हा खटला 1994 झाला. कर्नाटक राज्याशी संबंधित हा खटला होता. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं कलम 356चा गैरवापर केंद्र सरकारने आपल्या इच्छेनुसार करू नये असे मत मांडले. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपतींना आणीबाणी विषयक अधिकार आहेत. त्यानुसार कलम 352 नुसार युद्ध, परकीय आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता या कारणास्तव आणीबाणी लागू करता येते. कलम 356 एखाद्या घटक राज्यामध्ये आणीबाणी लागू करता येते आणि कलम 360 आर्थिक आणीबाणी. पुढचा प्रश्न, उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 विचारलेला होता. तर पर्याय पहा. अ. पंडित नेहरूंनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. ब. दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी तो मांडला. क. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. आणि ड. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. तर यामधील अ, ब, क पर्याय बरोबर आहेत. मात्र तिसरा पर्याय ड पर्याय चुकीचा आहे, कारण या ठरावामध्ये समाजवादी हा शब्द नव्हता. तर तो शब्द सरनाम्यात 42व्या घटना दुरुस्तीने 1976 समाविष्ट केलेला आहे. याचाच अर्थ तो शब्द पंडित नेहरूंनी मांडलेल्या ठरावामध्ये नव्हता. यानंतर आपण सरावासाठी काही प्रश्न अभ्यासू. पहिला प्रश्न, सरनाम्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ. सरनामा घटनेतील मूलभूत तत्वे व मूल्ये यांचे प्रदर्शन करतो. ब. सरनामा भारतीय जनतेसाठी स्वीकारलेली आदर्श व आकांक्षा प्रदर्शित करतो. क. सरनामा न्यायप्रविष्ट नाही.
आणि ड सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते. तर यातील पर्याय बघा. 1 ब व ड, 2 क व ब, 3 अ व ड आणि 4 यापैकी नाही. यातील अ ब क ड ही 4ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे याचे उत्तर 4 आहे, म्हणजेच यापैकी नाही. दुसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणता खटला सरनाम्याशी संबंधित आहे? अ केशवानंद भारती खटला, ब LIC ऑफ इंडिया खटला, क बेरुबारी युनियन खटला, ड गोलकनाथ खटला. पर्याय बघा. 1 अ व ड, 2 क व ड, 3 अ ब क आणि 4 अ ब क ड. तर याचे उत्तर देत असताना आपल्याला पुढील गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे. त्यामध्ये केशवानंद भारती खटला हा 1973 साली झाला. त्यामध्ये सरनामा घटनेचा भाग आहे असे म्हटलेलं आहे. LIC ऑफ इंडिया खटला 1995 साली झाला. त्यामध्येही सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे असे म्हटलेलं आहे. बेरुबारी खटला 1960 साली झाला. यामध्ये सरनामा घटनेचा भाग नाही असं म्हटलेलं होतं. आणि गोलकनाथ खटला 1967 साली झाला. त्यामध्ये मूलभूत हक्कात संसदेला बदल करण्याचा हक्क नाही असे म्हटले होते. त्यामुळे केशवानंद भारती खटला, LIC ऑफ इंडिया व बेरुबारी खटला सरनाम्याशी संबंधित आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कोणत्या समानतेचा उल्लेख केला आहे? पर्याय बघा. अ सामाजिक व आर्थिक, ब सामाजिक व राजकीय, क सामाजिक आर्थिक राजकीय आणि ड दर्जाची व संधीची. तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय यांचा, तर दर्जाची व संधीची समानता यांचा उल्लेख आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक ड हे आहे. पुढचा प्रश्न. 42व्या घटना दुरुस्तीनंतर भारतीय सरनाम्यातील भारताचे वर्णन कोणत्या शब्दात केलेले आहे? पर्याय. अ सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, ब सार्वभौम लोकशाही गणराज्य, क सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आणि ड यापैकी नाही. याचे उत्तर आहे क. 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट केल्याने भारताचे वर्णन सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे झालेले आहे. शेवटी भारतीय राज्यघटनेचा सरनामा या संदर्भातील अनेक प्रश्न आपल्याला घेता येऊ शकतील, पण वेळेची मर्यादा विचारात घेऊन आपण या ठिकाणी जास्त प्रश्न घेऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा घटक तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.